मी सुनील गव्हाणे आणि बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे सुद्धा रब्बी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि अशा नुकसानीमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती म्हणजे शासनाकडून मदत मिळणार, पीक विमा मिळणार। तर मित्रांनो, आतापर्यंत बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळालेला नाही। बहुतांश जिल्ह्यामध्ये दुष्काळी मदत सुद्धा मिळालेली नाही। तसेच शेतकरी बांधवांनो, आज देशाचं बजेट सादर करण्यात आलेले आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केलं आणि यामध्ये शेतकऱ्यांना काय फायद्याच्या योजना घेतल्या जातील किंवा शेतकऱ्यांना या बजेटमधून काय मिळालं याची माहिती आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी काही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की पीएम किसानचा हप्ता आहे तो 2000 ऐवजी 3000 करण्यात येईल। परंतु मित्रांनो, असा कुठल्याही प्रकारचा निर्णय आजच्या बजेटमध्ये घेण्यात आलेला नाही। त्यानंतर मित्रांनो, अशी आशा होती की बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली जाणारी सबसिडी यामध्ये वाढ होऊ शकते आणि अजून देखील स्वस्त भावामध्ये खते मिळू शकतात। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खतावर सुद्धा सबसिडी वाढवण्यात आलेली नाही। उलट खतांचे भाव आहे तसे राहतील, परंतु त्यामध्ये अगोदर युरियाचं पोतं 50 किलोचं मिळवायचं, परंतु आता तेच खताचं पोतं 45 किलोचं मिळतंय। म्हणजे पैसे तर तेवढेच तुम्हाला द्यावे लागतात, परंतु त्यामध्ये तुम्हाला वजन कमी मिळत आहे। तर मित्रांनो, यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना ज्या आशा होत्या त्या आता आशा निष्फळ ठरलेल्या आहेत। शासनाच्या माध्यमातून शेतकरी हिताचा एकही निर्णय बजेटमध्ये झालेला नाही। तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, त्या बजेटमध्ये एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे 1 कोटी घरावर रूफटॉप सोलर बसवण्यात येणार आहेत आणि या रूफटॉप सोलरच्या माध्यमातून त्या घरांना स्वतःची वीज स्वतः तयार करता येणार आहे आणि विजेवर होणारा खर्च वाचणार आहे। तसेच मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून जे व्यक्ती आपल्या घरावर सोलर पॅनल बसवून घेतील अशा व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, कुठंतरी 2024च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काहीच न दिल्याचं दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे हिताचे कुठल्याही प्रकारचे निर्णय झालेले नाही। शेतकऱ्यांना ज्या आशा होत्या पीएम किसान योजनेमध्ये 1000 रुपयांची वाढ होणार असं चॅनलच्या माध्यमातून पण सांगण्यात आलं होतं, त्याचा पण निर्णय झालेला नाही आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांना दुसरी एक महत्त्वाची गरज होती ती म्हणजे शेतकऱ्यांना शेतामध्ये सोलर पॅनल हवे होते, परंतु शासनाच्या माध्यमातून घरावर सोलर पॅनल देण्यात येत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना पुरेसा फायदा होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना गरज होती, प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पॅनल हवा होता शेतीमध्ये सिंचनासाठी। कारण मित्रांनो, लाईटचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहेत आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज देखील करण्यात आलेले आहेत, परंतु त्या योजनेचा कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यापर्यंत फायदा पोहोचत नाही। एक वर्ष अर्ज भरले तर 2-2 वर्ष पेंडिंग मध्ये राहतात आणि त्या योजनेचा कुठेतरी शासनाच्या माध्यमातून वाढ करण्यात यायला हवी होती, परंतु घरावर सोलर पॅनल देऊन शेतकऱ्यांच्या निर्णय न घेऊन शासनाच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, घरावर सोलर पॅनल बसून कुठेतरी शेतकऱ्यांचा फायदा न करता कंपन्यांना मोठं करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केले जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा IT चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।